बघून तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला मस्त बनवूया लोणची। यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आणि कैरी आंबट नाही आहे, तोतापुरी कैरी आहे। आता याचं वरचं साल पूर्ण काढून घेणार आहे मी। कैरी भरपूर मोठी आहे, तर वरचं साल छान काढून झालेलं आहे। आता आपण याचे बारीक तुकडे करून कट करून घेणार आहोत। हव्या त्या आकाराचे आपण कट करू शकतो। आणि जी मधली बी आहे ते पण काढून घ्यायची आहे। अगदी कोवळी आहे ती काढून घेऊया आपण। आता छान आपण कैरीचे तुकडे करून घेणार आहोत चाकूच्या साहाय्याने। बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत। आता आपण आता छान आपण कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आपण लोणची बनवण्याची आता तयारी करूया। तर मस्त असे तुकडे तयार आहे। कैरी जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे। फोडणीसाठी मी कढईत तेल घेतलेलं आहे 2 पळ्या। त्यामध्ये मस्त मोहरी तडतडून घ्यायची, जिरी चवीला छान लागतात, जिरी भरपूर टाकलेली आहे। आणि थोडेसे मेथी दाणे तडतडून झाले की ही कलोंजी आहे, किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध असते। कलोंजी नाही टाकली तरी चालते, असेल तुमच्याकडे तर टाका। आता यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या आहे आणि गॅस थोडासा आता मोठा करायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे कैरी। मस्त अशी आता आपण मिक्स करून घेऊया। बाकी साहित्य टाकायचंच आहे। चवीसाठी आता थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, त्यामुळे चव छान येते। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, साधारणतः 1.5 चमचा टाकलेला। थोडीशी हळद टाकायची आहे। लाल तिखट थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं, कारण आपण गूळ टाकणार आहोत। आणि हिंग हे याला टाकायचंच, त्यामुळे काय होतं याच्या चवीमध्ये खूप छान चव येते लोणचीला। आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलामध्येच याला फ्राय करून घ्यायचं आहे। दिसायला कलर पण खूप सुंदर आलेला आहे, बघू शकता। आता आपल्याला हे छान मिक्स झाल्यानंतर गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गुळासोबत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे हे मिक्स होते तोपर्यंत मी कोमट करून घेतलेलं पाणी आहे आणि मी साधारणतः 1 ते 1.5 कप हे पाणी टाकणार आहे। आणि या पाण्यामध्ये हे छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे कैरी। शिजल्यानंतर याचा घट्टपणा छान येतो। एकदा छान मिक्स करायचं आणि मीडियम गॅसवर याला शिजवून घ्यायचं आपल्याला।